प्रॅक्टिस सेट 4.5 स्टार्ट करतोय आपण. पहिल्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय पहा की विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16, 21 सो दॅट रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम रिक्वायर्ड नंबर मानून घ्यायचा. म्हणजे जी संख्या वजा करायची आहे ती संख्या आपण x मानून घेऊ. त्यामुळे रिझल्टंट नंबर्स या ठिकाणी कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये येतील. आपण सुरुवातीला ती संख्या x मानली. आता ती संख्या x मानल्यानंतर काय यायला पाहिजे, तर 12 - x, त्यानंतर 16 - x and 21 - x are in कंटिन्यूड प्रपोर्शन. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजेच परंपरित प्रमाणामध्ये या संख्या असतील किंवा x सबट्रॅक्ट केल्यानंतर वजा केल्यानंतर. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की जर कंटिन्यूड प्रपोर्शन असेल तर मधली संख्या जी आहे ती काय केली जाते, डबल लिहिली जाते. मधल्या संख्येचा वर्ग केला जातो. थोडक्यात आपण इथं असं डायरेक्ट सुद्धा म्हणू शकतो 16 - x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 12 - x इंटू 21 - x. चला आता पुढील क्रिया करून घेऊ. हा जो ब्रॅकेट आहे त्याचा विस्तार करून घ्या. a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद आहे 16, 16चा वर्गाला 256 वजा 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद. 2 गुणुले 16 गुणुले x 16 दुनी 32 32x. इंग्लिश मध्ये मराठीमध्ये दोन्ही पण सांगतोय तसं अंक तसे इंग्लिश मध्ये सांगायला पाहिजे. त्यानंतर 12 × 21. आता 12 × 21 हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ. तर 12 × 1 = 12, 12 × 2 = 24 प्लस 1 25. त्यामुळे हा जो पहिला जो गुणाकार आहे हा आला 252 -12x. ह्या 12 ने परत x ला मल्टिप्लाय करावं लागेल. x ने 21 ला मल्टिप्लाय करा -21x आणि प्लस x². कारण -x × -x प्लस x² येणार. आता काय करता येतं, भिन्न बाजू समान चिन्ह कॅन्सल करून टाका. हे 256 आहे तिथंच ठेवा. आपण या दोघांची ऍडिशन करून घेऊया किंवा नंतर केली तरी पण चालेल. जरी आपण इथं 256 कडे 252 आणलं आणि -32 लेफ्ट कडून राईट कडे आल्यावर +32x झालं. -12x -21x. सबट्रॅक्शन करून घ्या. 56 मधून 52 गेलं 4 आलं. या ठिकाणी या दोघांची बेरीज होणार. 21 आणि 12 किती आलं, 33 आलं. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे -x. हे आलं -33. मग -33 मधून +32 गेल्यानंतर काय मिळणार, -x मिळणार. थोडक्यात x = -4 हे आपलं आन्सर आलं. म्हणजे -4 should be subtracted. -4 should be subtracted so that, त्यामुळे 12, 16 and 21 should be in continued proportion. अशा रीतीनं हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. उदाहरण क्रमांक 2. If 28 - x is mean proportional of 23 - x and 19 - x, then find the value of x. मीन प्रपोर्शनल म्हणजे जॉमेट्रिक मीन.
पहिल्यांदा आहे असं लिहून घ्या की हा मीन प्रपोर्शनल आहे असं लिहू आपण. 28 minus x is mean proportional of 23 minus x and 19 minus x. चला, मेन प्रपोर्शनलचं जे पद असतं त्याचा स्क्वेअर करायचा. इज इक्वल टू 23 मायनस एक्स इंटू 19 मायनस एक्स इतर दोन पदांचा गुणाकार. मीन प्रपोर्शनल जे पद आहे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन पदांचा गुणाकार. बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी हा फॉर्म्युला आहे आपला. आता याच्यामध्ये कसं आहे, डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू लगेच काढता येते. तसं जर पाहिलं तर हे डिव्हिडेंडोने सुद्धा सोडवता आलं असतं. जर 28 मायनस एक्स दोनदा लिहून, पण ही पद्धत सोपी आहे. इथंच करू आपण. पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे 28, तर या ठिकाणी आपण काय करणार, 28 चा वर्ग 784 वजा 2 ab येतं, म्हणजेच 28 दुनी 56x अधिक x वर्ग. त्यानंतर 23 गुणिले 19 हा गुणाकार करा. 19 त्रिक 57, 19 दुनी 38, 38 आणि 5 43. 23 गुणिले x 23x ते वजाच येणार, 19x पण वजाच येणार, आणि मग वजा x गुणिले वजा x हे येणार अधिक x वर्ग. बर, अधिक x वर्ग अधिक x वर्ग भिन्न बाजू समान चिन्ह कॅन्सल करून टाका. त्यानंतर आपल्याकडे येणार 784 मायनस 437 प्लस 437 आहे ते लेफ्टला आणलं ते मायनस झालं, आणि मायनस 56 आहे ते राईट साईडला आणलं ते प्लस झालं. आता या ठिकाणी मायनस 23x मायनस 19x वजाबाकी करून घेतोय आपण, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार. 4तून 7 जात नाही, म्हणजे 14तून 7 गेले 7 राहिले. घेतलेला हातच्या परत घ्या. तर आता 8तून 4 गेले 4 राहिले. त्यानंतर 7तून 4 गेले 3, 347 आलं. या दोघांची ऍडिशन करून घ्यायची. या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय येत आहे, कारण समान चिन्हांची ऍडिशनच होणार, इथं चिन्ह मायनस राहणार. तर 9 3 12 2 आणि 1 3 आणि 1 4 मायनस 42x. आता या दोघांची परत वजाबाकी होणार आहे, ती इथं जरी केली तरी चालेल, काय अडचण नाही. तर ती आली 14 आणि प्लस मध्ये आली. बर, एक्स ची व्हॅल्यू काढताना काय करणार मग, 347 अपॉन 14 इंटू 14 आहे ते काय केलं, डिवायडेड केलं. या ठिकाणी आपला आन्सर 347 अपॉन 14 हेच आलंय. भागाकार करत बसू नका, कारण ते पॉइंट मध्ये येत जाईल, त्यामुळे ते आहे असं ठेवा. थोडक्यात तुम्हाला इथं काय म्हणायचं आहे, 347 अपॉन 14 ही एक्स ची व्हॅल्यू असेल. एक्स इज इक्वल टू 347 अपॉन 14. तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 numbers are in continued proportion whose mean proportional is 12 and sum of the remaining 2 numbers is 26. Find these numbers. आता इथं जर आपण पाहिलं, 3 संख्या कंटिन्यूड प्रपोर्शन मध्येच आहे. मीन प्रपोर्शनल टर्म आहे 12. आता म्हणजे त्याचा वर्ग येतो, आणि सम ऑफ रिमेनिंग 2 इज 26. इतर दोघांची बेरीज दिली 26. आपण काय करू, सुरुवातीला ए बी सी मानून घेऊ. सपोज ए बी सी, ए बी सी बी नंबर्स in continued proportion, परंपरित प्रमाणामध्ये असणाऱ्या या 3 संख्या इथं आपण मानून घेतल्या.
यामध्ये मग मीन प्रपोर्शनल कोणता आहे? बी. बी बरोबर घेणार 12. आता इतर दोघांची सम रिमेनिंग 2 ची सम 26 आहे. त्यामुळे काय मिळेल आपल्याला इथं? ए प्लस सी इज इक्वल टू 26. आता हे मिळाल्यानंतर काय नाही, आपलं कॅल्क्युलेशन लगेच चालूच करायचं. ए प्लस सी ची व्हॅल्यू 26 आहे. मग ए प्लस सी हे 26 दिलंय. मधलं पद जे आहे बी स्क्वेअर जे पद आहे ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच बरोबर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हा फॉर्म्युला इथं माहित असला पाहिजे किंवा कंटिन्यूड मध्ये आपण लिहितोच. तर व्हॅल्यू भरतोय 12. 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी आहे. परंतु इथं आपल्याला ए प्लस सी दिले, ए सी नाही दिली ना, ते पण देणार घ्या. मग ए प्लस सी बरोबर जर 26 असेल तर ए ची किंमत काढू शकता किंवा सी ची काढू शकता. 26 मायनस सी ही आली ए ची व्हॅल्यू आणि मग ती किंमत ठेवून टाका. 144 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 26 मायनस सी आणि इंटू सी करा. आता गुणाकार करा. 144 इज इक्वल टू 26c मायनस सी स्क्वेअर. देअरफॉर आता हे लेफ्ट साइडला घ्या सगळे. प्लस सी स्क्वेअर मायनस 26c. हे मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं आणि प्लस 144 मात्र आहे तिथंच राहिलं, त्याच बाजूला राहिलं. त्यामुळे त्याचं काही चिन्ह बदलायची गरज नाही. आता मल्टिप्लिकेशन पाहिजे 144 आणि ऍडिशन मात्र किती पाहिजे? मायनस 26. आता दोन संख्या अशा शोधा, हे प्लस आहे हे मायनस आहे, हा गुणाकार पाहिजे ही बेरीज पाहिजे. मग 18 हा येत आहे बरोबर आहे. वजा 18 आणि अधिक वजा 18 आणि वजा 8 गुणाकार अधिक येईल आणि वजा 18 आणि वजा 8 बरोबर वजा 26 येते. झालं आपलं उत्तर झालं. देअरफॉर सी स्क्वेअर. आता काय करायचं? हे फॅक्टर लिहायचे. मायनस 18c मायनस 8c प्लस 144 इज इक्वल टू 0. दोन दोनचे ग्रुप घ्या. सी कॉमन काढा. सी मायनस 18 घ्या. मायनस 8 कॉमन काढा. सी मायनस 18 इज इक्वल टू 0. हा डबल ब्रॅकेट आहे, सिंगल लिहा. सी मायनस 18 अनदर ब्रॅकेट मध्ये सी मायनस 8 घ्या. झालं. त्यामुळे काय म्हणायचं? सी मायनस 18 इज इक्वल टू 0 और सी मायनस 8 इज इक्वल टू 0. त्यामुळे सी ची व्हॅल्यू आपल्याला आली एकतर 18 येणार किंवा 8 येणार. या दोन्ही पैकी एक. जर सी बरोबर 18 घेतलं तर ए ची किंमत काढून घेऊ आपण. ए बरोबर काय आहे? 26 मायनस सी असं आहे. त्यामुळे 26 मायनस 18 त्याच येतात किमती, 18 8च येतं. इफ सी बरोबर 8 देन ए बरोबर 26 मायनस सी 26 मायनस 8 बरोबर 18 आणि अशा रीतीनं आपल्याला या व्हॅल्यू आलेल्या आहेत. म्हणजे त्या संख्या. देअरफॉर रिक्वायर्ड नंबर कोणकोणते नंबर्स आपल्याला मिळाले? तर 8 12 आणि 18 किंवा 18 12 8 असे लिहिले तरी पण चालतील. अशा रीतीने हा झाला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ए प्लस बी प्लस सी एका ब्रॅकेट मध्ये दिलेले, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस सी प्लस सी दिले आणि इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दिले. एबीसी कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये दाखवायचे.
कंटिन्यूड मध्ये दाखवायचं म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू AC दाखवायचं. काही पण कन्फ्यूज होऊ नका, डायरेक्ट गुणाकार करा. पहिल्या कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या पहिल्या पदाला गुणा A स्क्वेअर, किंवा असं लिहा. तुम्हाला हे जर अवघड वाटलं तर पहिल्या कंसातलं पहिलं पद आणि दुसरा कंस आहे असा घ्या, A मायनस बी प्लस सी. लिहायला पाहिजे असं काही नाही. पहिल्या कंसातलं दुसरं पद दुसरा ब्रॅकेट, पहिल्या कंसातलं तिसरं पद दुसरा ब्रॅकेट, असंच लिहावं असं काहीही बंधन नाही. आणि बरोबर हे A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर राहणारच. गुणाकार करा. A इंटू ए स्क्वेअर, A इंटू मायनस बी मायनस AB, A इंटू प्लस सी प्लस AC प्लस AB गुणून घेतोय आपण, बस बाकी काही नाही. मायनस बी स्क्वेअर प्लस BC प्लस AC मायनस BC आणि प्लस सी स्क्वेअर. किती फास्ट उत्तर येणार आहे, फक्त तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. उजव्या बाजूला प्लस A स्क्वेअर आहे, डाव्या बाजूला प्लस A स्क्वेअर आहे, कॅन्सल करून टाका. उजव्या बाजूला प्लस C स्क्वेअर आहे, डाव्या बाजूला प्लस C स्क्वेअर आहे, कॅन्सल करून टाका. इथं डाव्या बाजूला प्लस AB मायनस AB कॅन्सल करून टाका. हे प्लस BC मायनस BC कॅन्सल करा. बघा बरं किती सोपं झालं. AC 2 आहे. हे काय करा, AC प्लस AC इथंच ठेवा आणि मायनस बी स्क्वेअर उजव्या बाजूकडे न्या. उजव्या बाजूला हे पहिलं प्लस बी स्क्वेअर ऑलरेडी आहे आणि इथं आणखीन हे प्लस बी स्क्वेअर आणलं डावीकडून उजवीकडे. त्यामुळं आता काय मिळालं, ट्वाइस AC इज इक्वल टू ट्वाइस बी स्क्वेअर. ट्वाइसला ट्वाइस कॅन्सल करा, आपल्याला मिळालं बी स्क्वेअर इज इक्वल टू AC. आणि यालाच म्हणायचं दे आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. संपलं. कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये दाखवायचं याचा अर्थच आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू AC. झालं, आपलं गणित कंप्लीट झालेलं आहे. मुलांनी फक्त लक्ष दिलं पाहिजे, गणित डेफिनेट समजायलाच पाहिजे. चला, 5व्या प्रश्नाकडे जायचंय. तुम्हाला ही घाई झालेली आहेच. A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C म्हणजेच कंटिन्यूड प्रपोर्शन. बरोबर. सुरुवातीला हे दिलंय आणि काय म्हटलंय हे दाखवायचंय. आधी काय करा, K मानून घ्यायचं. K मानलं की याची आणि B ची किंमत काढा. इथं आपण काय म्हणतो तर B बरोबर CK, पण A मध्ये परत BK असतं. पहिल्यांदा B लिहा, B बरोबर CK, पण B बरोबर इथं CK लिहिलं, परत A बरोबर BK. आपण हे पण शिकलोय. आता B ची किंमत परत टाका, CK. ही B ची किंमत CK इथं ठेवली आणि इंटू K. A बरोबर आपल्याला मिळालं CK स्क्वेअर. हे दोन किमती मिळाल्या की लगेच घ्या, डावी बाजू आणि उजवी बाजू. LHS पहिल्या गणितातला आहे. आपण पहिलं एक्झाम्पल पाहतोय. हे सुरुवातीला वाटलं तर हे कॉमन मध्ये करू सगळ्यांसाठी. पहिलं एक्झाम्पल आहे A प्लस B प्लस C अनदर ब्रॅकेट मध्ये B मायनस C आणि इज इक्वल टू AB मायनस C स्क्वेअर दाखवायचं. LHS डावी बाजू A प्लस B प्लस C एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्यामध्ये B मायनस C. आता यांचा गुणाकार जरी अगोदर केला तरी चालतोय किंवा किमती भरल्या तरी पण चालतंय. तुम्ही कसं पण करा. A ची किंमत CK स्क्वेअर, B ची किंमत CK, C ची किंमत Cच लिहायची, त्याचं काही नाही. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये B ची किंमत CK मायनस C आहे. असं फक्त व्हॅल्यू भरल्या ना. आता याच्यामधून काय कॉमन निघेल पहा बरं, C कॉमन निघाला. आणि इथं सुद्धा तुम्हाला काय कॉमन निघतोय, Cच कॉमन निघतोय.
पहिल्या ब्रॅकेटमधून सी कॉमन काढा, के स्क्वेअर प्लस के प्लस 1 राहिलं, इथं कॉमन निघेल सी. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण आलं के मायनस 1, सी कॉमन, आता सी इंटू सी, सी स्क्वेअर, के स्क्वेअर प्लस के प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि एकामध्ये के मायनस 1 आहे. हा, जर ह्या दोघांचा गुणाकार केला, आता हा विस्तार आहे, कुणाचा आहे आठवतंय? हा विस्तार हे एक्सपोनेन्शियल कुणाचं आहे? ए मायनस बी, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. जरा आठवा बरं, हे एक्सपान्शन कुणाचं आहे? हे आहे असं ठेवलं तरी चालतं. ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूबच आहे, लक्षात ठेवा, हे आठवलं पाहिजे. म्हणजे गुणाकार केला तरी चालतोय किंवा खाली तिथं केलं असतं तरी चालतंय. म्हणजे इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये? मग के क्यूब मायनस 1 या दोघांचा गुणाकार. हे मात्र लिहून ठेवा, इथं 100% चुकेल. कोणता फॉर्म्युला आपण इथे यूज केला? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, आणि मग कशाचा फॉर्म्युला आहे हा? ए क्यूब मायनस बी क्यूब. आता आरएचएस घ्यायचा, आरएचएस, आरएचएस ला ए बी मायनस सी स्क्वेअर. लगेच व्हॅल्यूज भरून घ्या, काही नाही. ए ची किंमत आहे सी के स्क्वेअर, बी ची किंमत आहे सी के आणि मायनस सी स्क्वेअर. या दोघांचा गुणाकार करा, सी स्क्वेअर के क्यूब मायनस सी स्क्वेअर, किंवा अधिक कॉमन काढला तरी चालतंय. सी स्क्वेअर इथं कॉमन निघतोय, सी स्क्वेअर कॉमन निघाला, काय राहिलं? के क्यूब मायनस 1 झालं. आपल्याकडं एलएचएस पण तेच आलंय, आरएचएस पण तेच आलं, त्यामुळे एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आलं. आणि हे गणित खूप जणांचं चुकतं, येत नाही. ज्यांना नियम घातांकाचे व्यवस्थित माहिती आहेत आणि फॉर्म्युला, जो फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूबचा आहे तो इथं आठवला पाहिजे, तर हे लगेच उत्तर येणार आहे, नाहीतर नाही येणार. त्यासाठी सर्व पाठीमागचे फॉर्म्युले एकत्र करा, कलेक्ट करा, ज्याचा उपयोग नक्की होईल. आणि काय होतं, ऐन परीक्षेमध्ये त्यावेळेला बरोबर तो फॉर्म्युला आठवतच नाही, त्यामुळे प्रॉब्लेम तर येतोच. म्हणून सगळे फॉर्म्युले एकत्रित असले पाहिजेत, मग 8वीचे असू द्या, 9वीचे असू द्या, कुठले काय असे नाही. आता दुसरं गणित आपण सोडवायला घेतोय. एलएचएस पहिल्यांदा लिहून घ्यायची आणि व्हॅल्यू भरायच्या. ए ची किंमत आपली आहे सी के स्क्वेअर, सी के स्क्वेअरचा स्क्वेअर घेणार, इथं हेच लक्षात आणलं पाहिजे. बी ची किंमत आहे सी के, मग त्याचा वर्ग आहे पुन्हा, हे एका कंसात टाका, दुसऱ्या कंसामध्ये सी के ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हा, आता याच्यामध्ये स्क्वेअर करून घ्या, सी स्क्वेअर के रेज टू 4 प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर. त्यानंतर सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. या ठिकाणी आपण कॉमन काढून घेतोय. सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढला की पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहणार के स्क्वेअर प्लस 1. इथं कॉमन काढला सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस 1. आता हे कॉमन डबल आहे, म्हणजे या ठिकाणी इथं ते लिहिता येईल आपल्याला काय, के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि यांचा गुणाकार करा. सी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर सी रेज टू 4 आणि के स्क्वेअर आहे, हे आलं एलएचएस. आता हेच आरएचएस येतंय का पाहायचं. आरएचएस आपल्याकडे आहे ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर. किमती भरा. ए ची किंमत आहे सी के स्क्वेअर, बी ची किंमत आहे सी के,
बी ची किंमत सी के, सी ला सी आहे असं आणि कंसाचा वर्ग. गुणाकार करून घ्या किंवा याच्यामधून डायरेक्ट तुम्हाला हे सी के जे आहे हे कॉमन सी स्क्वेअर पण सी स्क्वेअर के कॉमन निघेल कारण हा सी पण कॉमन निघेल. काढून टाका कॉमन, काही अडचण नाही. सी स्क्वेअर के हा कॉमन काढला, आतमध्ये राहिलं के स्क्वेअर प्लस 1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. कंसाचा वर्ग असल्यामुळे हे आपण असं लिहिलं. आणि आता वर्ग करून घ्या. वर्ग केला की सी चा चौथा घात, के चा वर्ग आणि के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आलं. LHS आणि RHS समान आलं. संपलं गणित. LHS इज इक्वल टू RHS लिहा. फक्त या ठिकाणी कॉमन कसे काढलेत, बाहेर काय राहिलंय हे फक्त समजून घ्या. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा या ठिकाणी काय करायचं, तो व्हिडिओ बघायचा आणि त्यातूनही जर काही लक्षात नाही आलं तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आणखी देता येईल. आता पुढील जे गणित आहे गणित क्रमांक 3. तिसऱ्या गणितामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी असं आहे. या ठिकाणी सुद्धा काय करा, डावी बाजू LHS घ्या. LHS आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. लगेच व्हॅल्यू पुट करा. ए ची किंमत आहे सी के स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर. बी ची किंमत आहे सी के स्क्वेअर करून घ्या अपॉन ए बी. ए ची किंमत आहे सी के स्क्वेअर इंटू सी के. चला स्क्वेअर जे होत आहेत ते करून घेऊ. सी स्क्वेअर के रेस टू 4 प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर के क्यूब. याच्यामध्ये काय असतं, गुणाकार करताना घातांकाचा इथं गुणाकार होतो. सी वर्ग के रेस टू 4 गुणाकार करायचा डायरेक्ट. आणि इथं सी स्क्वेअर के स्क्वेअर इथं पण तसाच. इथं घातांकाची बेरीज करायची. इथं 1 आहे, इथं 1 आहे. इथं घातांकाची बेरीज सी वर्ग, इथं के वर्ग आणि के क्यूब आलं. याच्यातून सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढा. जो कॉमन निघतोय तो काढून घ्या. सी स्क्वेअर के स्क्वेअर, आतमध्ये राहिलं के स्क्वेअर प्लस 1 आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर के क्यूब. सी स्क्वेअरला सी स्क्वेअर कॅन्सल करा, के स्क्वेअरला यातला के स्क्वेअर कॅन्सल झाला. यामुळं आपल्याकडे LHS ला काय राहिलं, के स्क्वेअर प्लस 1 अपॉन के. RHS घ्या ए प्लस सी अपॉन बी. व्हॅल्यू व्यवस्थित भरल्या ना, काही सुद्धा अडचण येत नाही. बघा ए ची किंमत सी के स्क्वेअर, सी ला काय लिहिलं पाहिजे सीच आणि बी ला सी के. कॉमन काय काढणार, सी कॉमन काढणार. काय राहणार, के स्क्वेअर प्लस 1 अपॉन सी के. सी ला सी कॅन्सल करा. RHS आपलं बरोबर आलं के स्क्वेअर प्लस 1 अपॉन के झालं. LHS इज इक्वल टू RHS आलं आणि त्यामुळं हे आपल्याला पुन्हा दाखवता येतं. तर ह्या गणितांमध्ये घातांकाचे नियम महत्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी की घातांकाचे नियम ज्यांचे चांगले आहेत त्यांना अडचण येत नाही. आता हा पाठीमागे झालेला टॉपिक आहे त्यामुळे व्यवस्थित पहा. तर लास्ट एक्झाम्पल आहे 6. फाइंड द मीन प्रपोर्शनल टर्म ऑफ x प्लस वाय अपॉन x मायनस वाय आणि x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर वाय स्क्वेअर. सुरुवातीला काय करायचं, ते मीन प्रपोर्शनल टर्म काहीतरी मानून घ्या. m मानू, p मानू. सपोज मीन प्रपोर्शनल of x plus y upon x minus y, x square minus y square upon x square y square b m. हे मीन प्रपोर्शनल टर्म m मानलं.
आता हे जर m मांडलं तर आपल्याला कसं घेता येतं, मीन प्रपोर्शनलचा स्क्वेअर बरोबर इतर दोघांचा गुणाकार. आपण सोडवलेले गणित, दुसरं गणित तसंच होतं, पहिलं गणित सुद्धा त्यातलाच आहे ना प्रकार. म्हणजे या दोघांचा गुणाकार, एन टर्म्सचा गुणाकार बरोबर मिडल टर्म्सचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची फोड करा. गेस करा बरं काय फोड येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा, ही फोड आली पाहिजे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. एवढं कळलं ना, गणित सुटलं, संपलं, गणितच एंड झालं. आतापर्यंत अवघड वाटत होतं, आता काहीच नाही. एक्स मायनस वाय ला एक्स मायनस वाय कॅन्सल करा. आता पुढं एक्स प्लस वाय डबल आहे, कंसाचा वर्ग करा. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर जे आहे ते एक्स वाय कंसाचा वर्ग असं लिहिलं तरी चालतंय. आणि ही कुणाची किंमत आहे, एम स्क्वेअरची. आपल्याला मीन प्रपोर्शनल टर्म काढायचं आहे, मग तिथं फक्त स्क्वेअर रूट घ्या. एम स्क्वेअरचं एम, हा बरोबर आहे, एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. आणि हेच असेल मीन प्रपोर्शनल टर्म. एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. अशा रीतीनं हा आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 4.5 कम्प्लीट झालेला आहे. हा तुम्ही पुन्हा एक वेळ संपूर्ण सोडवायचा आहे.